अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये मनोज जरांगे यांनी घेतली शिवराज दिवटेची भेट। जरांगेंकडून तब्येतीची विचारपूस। यावेळेला धनंजय देशमुखही उपस्थित। खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली शिवराज दिवटे याची भेट। शिवराजच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली। बीडमधील शिवराज दिवटे मारहाणीच्या प्रकरणी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक। उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा बीड परळी रस्त्यावरती ठिय्या। परळीमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या समाधान मुंडेची ऑडिओ क्लिप व्हायरल। समाधान मुंडेची सुहास साबळे नावाच्या व्यक्तीला मारहाण करण्याची धमकी। एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। नांदेडमधील कैलासनगर भागामध्ये जुन्या वादामधून तुफान हाणामारी। आरोपी सचिन देशमुख आणि त्यांच्या सोबतच्या 2 साथीदारांवरती गुन्हा दाखल। पोलिसांकडून तपास सुरू। नाशिकमध्ये 2 टोळक्यांच्या वादामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड। 6 ते 7 गाड्यांचं नुकसान। पाथर्डी फाटा परिसरामधली घटना आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप। या विरोधामध्ये 25 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सोमय्यांची माहिती। पुण्यामधल्या पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणामध्ये अल्पवयीन कार चालकासह रक्ताचे नमुने बदलणाऱ्या आरोपींच्या विरोधामधील खटला जलद गतीनं चालवावा। पुणे पोलिसांची जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे मागणी। नागपूरमध्ये केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानाच्या अंतर्गत शेतकऱ्यांशी संवाद। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे कार्यक्रमामध्ये सहभागी। नांदेडमधील साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे पिकांचं नुकसान। यामुळे साखर कारखान्याला 1.13 कोटी रुपयांचा दंड तर 11 शेतकऱ्यांना 55 लाखांची नुकसान भरपाई। कारखाना माजी मंत्री अमित देशमुख यांच्या मालकीचा असल्यामुळे चर्चा। रायगडच्या खोपोलीमधील 3 बांगलादेशींसह त्यांना आश्रय देणाऱ्या महिलेला अटक झाली आहे। पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना ताब्यात घेतलंय। म्हाडा आता नो ब्रोकर आणि मॅजिक ब्रिक्सच्या धर्तीवरती रेंटल पोर्टल लॉन्च करणार आहे। आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीच्या नुसार राज्यभरामध्ये भाड्याने घरं उपलब्ध होतील। म्हाडा आता भाड्याने घर देण्यासाठी स्वतंत्र अशी घरं बांधेल। मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेले रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 मेच्या नंतर थांबवण्यात येणार। पावसाळ्यामध्ये काँक्रीट सुकत नसल्यामुळे उर्वरित कामं 31 मे पर्यंत पूर्ण केली जाणार। घोडबंदर मार्गावरच्या वाहतुकीमध्ये महत्त्वाचे बदल। गायमुख घाट रस्त्यावरती डांबरीकरण करण्यासाठी आजपासून 20 मे पर्यंत दुपारी 12 ते 5 या वेळेमध्ये अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद राहील। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक आहे। मुंबईकरांना पुढील 60 दिवस पाणी पुरवठा होईल इतकाच पाणीसाठा। मिठी नदीची नालेसफाई फक्त कागदावरच। मनसेचा आरोप। डेब्रिज आणि गाळ न काढल्यामुळे मिठी नदीमध्ये पहिल्या पावसामध्येच पूर येण्याची शक्यता। त्यामुळे संबंधित पालिका अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। आता माथेरान पोस्ट कार्यालय होणार हायटेक। कर्जत पोस्ट कार्यालयामधून माथेरान पोस्ट कार्यालयामध्ये पार्सल नेण्यासाठी ड्रोनची यशस्वी चाचणी। या चाचणीच्या दरम्यान अवघ्या 15 मिनिटांमध्ये ड्रोनने माथेरान गाठल्याची माहिती। पुढील आठवड्याभरापासून महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। जालना शहरासह तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची धुवाधार बॅटिंग। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। नंदुरबारमध्ये वळीवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका। वादळी वाऱ्यामुळे झाडावरच्या कैऱ्या पडत असल्यामुळे आमचूर उत्पादकांना मोठा फटका बसलाय। जळगावमधील अमळनेर तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसाने बोरी नदीला पूर आला। नदीपात्रामधील संत सखाराम महाराज यात्रेमध्ये अचानक पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचं नुकसान। दूषित पाण्यामुळे अहिल्यानगरमधील राजूर गावामध्ये आजाराचं थैमान। गॅस्ट्रो, कावीळ यासारख्या आजारांमुळे नागरिक त्रस्त। स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास मनपा कार्यालयाच्या समोर मटका फोडो आंदोलन करण्याचा इशारा। नाशिकमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामधील 2 आरोपींसोबत चक्क पोलिसांचीच पार्टी। पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाकडून हॉटेलवर छापा। 4 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडल्याची माहिती। आता वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास पीएमपीएमएल बस चालकांवरती निलंबनाची कारवाई होणार आहे। 2000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार। पीएमपी प्रशासनाची माहिती। भंडाऱ्यामधल्या लाखनी तालुक्यामध्ये मजुरांवरती मधमाशांचा हल्ला। 8 कामगार जखमी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.